कारण आनंद असता तर मग नेहमीच झाला असता. म्हणून आपल्याला ध्यानात घ्यायचं, की आनंद हा विषयाचा नाही. म्हणून आनंद जो आहे, तर तो आपलाच या ठिकाणी आनंद आहे, असं आपल्याला ध्यानात घ्यायचं. आणि नंतर त्या ठिकाणी अ, ग्रंथकारानं आपल्या अनुभवाचा दृष्टांत दिला, की विषयात जर आनंद असता, तर योगी पुरुषाला समाधीमध्ये आणि सर्वांना झोपेमध्ये विषय वाचून आनंद होतो. म्हणून विषयात जर आनंद आहे, तर मग विषया वाचून आनंद व्हायलाच नाही पाहिजे. मग विषया वाचून बी आनंद झोपेमध्ये प्रत्येकाला अनुभव आहे आणि योग्याला समाधीमध्ये कोणता विषय नसताना सुद्धा आनंद आहे. याचा अर्थ की विषयामध्ये आनंद नाही आणि म्हणून आनंद हे माझं स्वरूप आहे, असं या ठिकाणी म्हणजे आत्माच आनंद स्वरूप आहे. असं श्री गुरु या ठिकाणी सांगू लागले आणि मग म्हणून या ठिकाणी आपल्याला ध्यानात घेता येतं, की आत्मानंदासच घेऊन सर्व जीव मात्र आनंदी होतात. म्हणून आत्मानंदामुळेच सर्व काही जीव मात्र अ, सर्व जीव त्या ठिकाणी आनंदी आहेत. पण कशाला घेऊन? तर आत्म्याला घेऊन. म्हणजे आत्माच काय आहे? तर आनंद स्वरूप आहे. अशा प्रकारचं या ठिकाणी अ, आपल्याला लक्षात येतं. इथं आता 5व्या क्रमांकाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला बघायचा. तर ज्ञात्याच्या विषय भोगाविषयी शंका व समाधान. आता या ठिकाणी शिष्यानं परत त्या ठिकाणी गुरुला प्रश्न केलाय, की आत्मा परमानंद रूप आहे, असे ज्यास ज्ञान नाही, अशा आत्मविमुख पुरुषास विषयांची इच्छा आहे. बरं, आत्मा आनंदरूप आहे, असं ज्यांना ज्ञान नाही, अशा आत्मविमुख पुरुषाला काय आहे? तर त्यांना वाटतं, की विषयामध्ये आनंद आहे. परंतु ज्यांना आत्मानंदरूप आहे किंवा जे ज्ञानी आहेत, अशांना सुद्धा त्या ठिकाणी आनंद विषयापासून का व्हावा? असा शिष्यानं प्रश्न केला. म्हणजे आपल्याला लक्षात घ्यायचं, की अज्ञानी माणसाला विषयामध्ये आनंद आहे. पण ज्ञानपुरुषाला विषयामध्ये आनंद का व्हावा? आणि अशा प्रकारचं या ठिकाणी शंका उपस्थित केली. तर आम्हाला तर ज्ञानी पुरुषाला सुद्धा विषयामध्ये आनंद झाल्यासारखा अनुभवाला येतो. मग ज्ञानी पुरुषाला कळालं, की माझा आत्मा आनंदरूप आहे, मी आनंदरूप आहे. मग त्याला सुद्धा विषयामध्ये आनंद का व्हावा? मग असा प्रश्न या ठिकाणी अ, शिष्याने केलेला आहे गुरुला. आता गुरु याला उत्तर देतात. तू म्हणतोस ज्ञात्यासही अज्ञान जीवाप्रमाणे विषयांची इच्छा आहे, विषय प्राप्तीपासून आनंद होतो, खरे आहे. आता म्हणून गुरुनं सांगितलं, की तू म्हणतो ते खरं आहे, की ज्ञात्याला सुद्धा विषय सुखाची इच्छा होते किंवा विषयापासून आनंद झाल्यासारखा दिसतो. परंतु आता हे म्हणणं खरं आहे, पण याच्यामध्ये थोडा फरक आहे, की अज्ञानाला काय वाटतं, की खरं वाटतं आणि ज्ञात्याला खोटं वाटतं. अज्ञानाला वाटतं, की विषयापासून आनंद झाला आणि ज्ञानाला वाटतं असतं, की आनंद माझा आहे. त्याला विषयातून आनंद वाटत नाही. विषय भोग दोघायला सुद्धा होते. विषयाची इच्छा सुद्धा दोघांना सुद्धा होते. परंतु हा बोधावर असतो. कोण? तर ज्ञानी. आणि अज्ञानाला वाटत असतं, की हा आनंद विषयाचा नाही, माझा नाही तर विषयापासून झाला. असं विषयापासून आनंद झाला, असं अज्ञानाला वाटत असतं. ज्ञानाला वाटतं, हा विषयाचा आनंद नाही तर माझा आहे. हा फरक आहे. मग जसं त्यांना एक दृष्टांत द्याला, की एक नाटककार असतो आणि नाटककारानं राजाचं पात्र घेतलं. त्यामध्ये त्याला 2 राण्या होत्या आणि दोन्ही राण्यांपैकी एकीला तिथला राजथाट खरा वाटला आणि एकीला खोटा वाटला. आता जिला राजथाट तिथला खरा वाटला, मग तिला त्या राजथाटापासून मला आनंद व्हायला लागला असं वाटलं आणि एकीला हा राजथाट खोटा वाटला आणि म्हणून तिला आनंद होऊ लागला, पण
मी या ठिकाणी नटले किंवा मी अशा प्रकारचे ॲक्शन केल्यामुळं तिला आनंद होऊ लागला. तिला राणीपणापासून नाही आनंद झाला. म्हणून अशा प्रकारचं दोघीला बी 2 प्रकारचा आनंद झाला. तशा प्रकारचं ज्ञानाला सुद्धा आनंद होतो आणि अज्ञानाला सुद्धा आनंद होतो. पण दोघांपैकी अज्ञानाला वाटत असतं, की हा आनंद विषयातून झाला आणि ज्ञानाला वाटत असतं, की हा आनंद विषयापासून नाही, तर माझाच आनंद आहे. कारण विषयापासून आनंद नाही, विषय आनंदरूप नाही, असं ज्ञानाला वाटत असतं. म्हणून अशा प्रकारच्या या ठिकाणी अ, यांच्यातला फरक आहे. म्हणून अशा संतांच्या संगतीमध्ये जर आलं किंवा श्रीगुरूच्या संगतीमध्ये आलं, तर आपल्याला जसं आहे तसं या ठिकाणी कळालं, की आपली शंका निवृत्त होत असते. म्हणून आता ह्या शिष्यांची जी काही शंका होती, तर त्या शंकेचं समाधान या ठिकाणी शिष्याचं झालं. कारण त्याला जे काही शंका होती किंवा त्याला जे काही वाटत होतं, की आनंद विषयाचा आहे. तर मग त्याची शंका निरसन झाल्यानंतर आता तो सांगायला लागला, की तुम्ही जे मला सांगितलं, की हा आनंद विषयाचा नसून तर आत्म्याचाच आहे, हे मला पटलं. कारण जे पटलं ते पटलं म्हणतो. जे पटलं नाही त्यावर तो शंका करीत असतो. मग आज त्याला इथपर्यंत पटलं, की हा आनंद विषयाचा नसून तर तो आनंद कोणाचा आहे? तर माझा आहे. म्हणून असं त्या ठिकाणी शिष्याला ध्यानात आलं आणि म्हणून त्यानं कबूल पण केलं, की मला या ठिकाणी पटलं, की हा आनंद जरी व्हायला लागला, पण हा विषयापासून नाही, तर आनंद या ठिकाणी माझा आहे आणि म्हणून या ठिकाणी तुमच्या कृपेनं मला चांगलं समजलं. परंतु या ठिकाणी माझ्या ठिकाणी तुम्ही जे सांगता किंवा तुम्ही जे सांगितलं, की तुझा आत्मा तुझ्या ब्रह्मरूप आत्म्याच्या ठिकाणी दुःखरूप संसार मुळीच नाही. तुम्ही सांगितलं, की आत्मा ब्रह्मरूप आहे किंवा आत्मा या ठिकाणी आनंदरूप आहे. तुझाच आनंद आहे. विषयातून आनंद तुझाच आहे. आनंद विषयात नाही. या जड पदार्थात आनंद नसतो. जड पदार्थ हे दुःखरूपच असतात आणि त्याच्यातून जरी आनंद वाटला तर तो आनंद तुझाच आहे. म्हणून अशा प्रकारचं आनंद स्वरूप मी आहे, असं मला खात्री झाली, असं मला पटलं सुद्धा. पण आता दुसरी जी शंका आहे, की तुझ्या ब्रह्मरूप आत्म्याच्या ठिकाणी दुःखरूप संसार मुळीच नाही. असं जे तुम्ही म्हणले, की ब्रह्मरूप आत्म्याच्या ठिकाणी दुःखरूप संसार मुळीच नाही. असं जे गुरूनं सांगितलं, तर त्यावर माझा विश्वास असला पाहिजे. काय करू? म्हणजे विश्वास कमी पडायला लागला. तुम्ही मला सांगितलं, की हा संसार ब्रह्मरूप आत्म्याच्या ठिकाणी मुळीच नाही. पण माझा विश्वास कमी पडायला लागला. कारण विश्वास पाहिजे माझा तुमच्या बोलण्यावर. पण माझा विश्वास कमी पडायला लागला. मग मी काय करू याला? म्हणून या ठिकाणी शिष्यानं आपल्या सरळ भावानं सांगितलं, की मला जे वाटतं, तर त्याला जे वाटत होतं ते त्याने या ठिकाणी शब्दाद्वारे गुरूला सांगितलं, की तुम्ही सांगतात हे काही गोष्टी मला पटल्या बी. परंतु आता माझा या ठिकाणी विश्वास कमी पडायला लागला, की आत्मा ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्माच ब्रह्मरूप आहे. त्या माझ्या ठिकाणी हा संसार मुळीच नाही. आणि अशा प्रकारचं जे काही तुम्ही मला सांगितलं, तर इथे मी थोडा कमी पडायला लागलो किंवा माझा विश्वास त्या ठिकाणी कमी पडायला लागला आणि म्हणून या ठिकाणी जो संसार दिसतो त्याची काय वाट आहे? कारण तुम्ही म्हणता, की संसार मुळीच नाही, पण मला तर संसार दिसायला लागलाय. मग आता तो संसार दिसायला लागला, तर याची काय वाट आहे? म्हणून या ठिकाणी आता दिसणाऱ्या संसाराची संगती लावावी लागेल ना. तुम्ही तर सांगता की संसार मुळीच नाही आणि मला तर संसार या ठिकाणी दिसायला लागला. पण आता जो संसार दिसायला लागला त्याची काय संगती लावायची? हे त्या ठिकाणी मला तुम्ही सांगा. म्हणून अशी शंका आता आपल्याला कोणी केली? तर हे शिष्यानं गुरुला अशी शंका केली, की तुम्ही सांगितलं ते जरी बरोबर आहे, परंतु अशा प्रकारचे या ठिकाणी हा संसार दिसतो, याची काय वाट आहे? याची तुम्ही काही वाट लावा. म्हणून या ठिकाणी अशी शंका केल्यानंतर आता श्री गुरूनं आजातवाद, आत्म्याच्या ठिकाणी संसाराचा काय? अत्यंत अभाव. अत्यंत अभाव म्हणजे नाहीच. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संसार मुळीच नाही. असं या ठिकाणी आजातवाद म्हणते याला.
प्रपंच एक झाला होता, हे तो समूळ मिथ्या वार्ता. पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडेना. वांझेची आले का कैसी जन्मपत्रिका, नभी नळी भूमिका के कल्पुपा. हे जसे आजात वाजाते दृष्टांत या ठिकाणी आपल्याला नाथ भागवतात ज्ञानेश्वरीत पाहायला मिळते न की झाला प्रपंच आहे परब्रह्म. झाला प्रपंच आहे परब्रह्म. खूप तरी बरेच काही प्रमाण या ठिकाणी आपल्याला देता येतील की प्रपंचच नाही, म्हणून प्रपंच नावाची वस्तूच या ठिकाणी नाही. आणि म्हणून आजात म्हणजे जे जन्मलंच नाही, ते झालंच नाही, तर त्याला त्या ठिकाणी कसं म्हणून सांगायचं हो? म्हणून त्याचं नावच काय, आजातवाद. त्याला शास्त्रामध्ये आजात अशा प्रकारचं नाव दिलं. म्हणून आता वंद्यापुत्र याला दृष्टांत द्यायचं म्हणल्यावर कोणता पुत्र? वंद्यापुत्र. कारण वंद्या वंद्या म्हणल्यावर पुत्र कसा आणि पुत्र म्हणल्यावर वंद्या कशी? वंद्या म्हणल्यावर तिला पुत्र नाही आणि पुत्र म्हणल्यावर वंद्या कशी म्हणता येईल? कारण जिला पुत्र तिला वंद्या म्हणता येत नाही, आणि जी वंद्या आहे तर तिला त्या ठिकाणी पुत्र कसा होईल? म्हणून या ठिकाणी हा प्रपंच कसा आहे तर वंद्या पुत्राप्रमाणे आहे. आणि अशा प्रकारचं या ठिकाणी वंद्यापुत्र त्यानं सांगताना सांगितलं की प्रपंचच नाही, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रपंच मुळीच नाही. आता हे आजातवाद आहे. आजातवाद एखाद्यालाच पटतो, भाग्यवानाला. कारण आजातवाद सहसा कोणाला पटत नाही. बरोबर. आजातवाद सहसा कोणाला पटत नाही, कारण एखादाच असतो भाग्यवाना असतो की त्यालाच या ठिकाणी आजातवाद पटत असतो. पण सरासरी आजातवाद कोणाला पटत नाही. म्हणून या ठिकाणी आता श्री गुरुनं या ठिकाणी आजातवाद सांगितला की प्रपंचच नाही. की प्रपंच जसं वंद्यापुत्र या ठिकाणी नावाला आहे, नुसतं म्हणायला आहे, तसा हा प्रपंच या ठिकाणी वस्तू नाही, कारण सिद्ध नाही. परंतु हे शंका इतकं ऐकल्यानंतर शंका येणार नाही असं कोण आहे? तर विरळाच या ठिकाणी असू शकतो. म्हणून सहसा हा आजातवाद कोणाला पटत नाही आणि ह्या शिष्याला सुद्धा या ठिकाणी आजातवाद पटला नाही. म्हणून त्यानं प्रतिप्रश्न केला की हे भगवान, जन्म मरणादी दुःखरूप संसार माझ्या ठिकाणी किंवा दुसऱ्या कोणाच्या ठिकाणी नाही, तर प्रत्यक्ष का दिसतो? हा संसार तुम्ही म्हणतात नाही, तर नाही तर मग प्रत्यक्ष का दिसायला लागला? याची काय संगती आहे? तुम्ही म्हणता प्रपंच नाही, मग प्रपंच नाही तर मग दिसाय कसा लागला? म्हणून या ठिकाणी याची संगती लावा ना काहीतरी. आता वंध्यापुत्र कोणाला दिसतच नाही ना, म्हणून आपल्याला म्हणता येतं की वंध्यापुत्र नाही. पण हा संसार नाही कसं म्हणता येईल? आता संसार दिसायला लागला ना, मग संसार तुम्ही नाही म्हणता, वंध्यापुत्राप्रमाणे म्हणता, म्हणून तू याची संगती लावा ना तुम्ही काहीतरी. आणि म्हणून या ठिकाणी झालाच नाही म्हणता. मग या ठिकाणी आता प्रतीती यायला लागली, अनुभव यायला लागला. आणि म्हणून हे म्हणणं तुम्ही जे बोलायला लागले का ते विरोधात बोलणे. कारण या ठिकाणी जसं प्रथम सद्गुरूचं बोलणं हे विरुद्ध वाटत असतं. कारण परमार्थ करणाऱ्याला या ठिकाणी जसं जे दिसतं त्याला नाही म्हणायचं असतं, जे दिसत नाही त्याला हाही म्हणायचं असतं. आणि जे दिसतं त्याला नाही म्हणणारा लोक जगात वेडं म्हणत असतात. कारण दिसत असताना ह्यो नाही म्हणतो, आणि दिसत असताना ह्यो नाही म्हणायला लागला, आणि दिसत नसून आहे म्हणायला लागला. म्हणून अशा विचित्र त्या ठिकाणी याचं वागणूक म्हणल्यावर जगातले लोक याला वेड्यात काढीत असतात. आणि म्हणून अशा प्रकारचं या ठिकाणी तुम्ही सांगायला लागला की हा प्रपंच नाही, पण मला तर प्रत्यक्ष अनुभव यायला लागला, प्रपंच आहे असं मला दिसायला लागलं, आणि तुम्ही तर सांगता की प्रपंच नाही. म्हणून हे थोडं मला अनुभवाच्या विरुद्ध अशा प्रकारचं वाटायला लागलं. म्हणून याची या ठिकाणी काय संगती लावायची? परंतु आता मी माझी अल्पबुद्धी आहे की मला या ठिकाणी तुम्ही सांगतात ते बरोबर बी असेल, पण माझ्या बुद्धीला झापत नाही किंवा लक्षात येत नाही. म्हणून हे मला कृपा करून त्या ठिकाणी तुम्ही मला सांगावं, असं सद्गुरू काय करते तर विनंती करायला लागले. कारण तुम्ही सांगतात हे बरोबर बी असेल किंवा आहे बी बरोबर,
पण मला या ठिकाणी हे तुमचं सांगणं झेपत नाही किंवा मला माझ्या बुद्धीला पटना, म्हणून मला पटना असं समाधान होईना असं सांगा, असं या ठिकाणी शिष्यानं श्रीगुरूला विनंती केली. मग आता श्रीगुरूनं लक्षात घेतलं की याला आजातवाद झेपत नाही. कारण नाही प्रपंच नाही अशा प्रकारचं सांगणं याला काही झेपना. कारण प्रपंच दिसायला लागला आणि याला या ठिकाणी नाही अशा प्रकारचं आपण सांगायला लागलो. परंतु याला हे काही पटेना याच्या बुद्धीला. म्हणून आता याला काय सांगावं तर अध्यासवाद सांगावा. पण आता अध्यासवाद या ठिकाणी सांगायला लागले. म्हणून या ठिकाणी अध्यासवाद म्हणजे विवर्तवाद. विवर्तवाद या ठिकाणी सांगताना आता विवर्तवादाचे दृष्टांत कारण मग दिसायला लागला ना, प्रपंच दिसायला लागला ना, म्हणून या ठिकाणी नाही कसं म्हणता, म्हणून दिसायला लागला नाही म्हणता येत नाही. सिद्ध होत नाही म्हणून आहे म्हणता येत नाही. म्हणून या ठिकाणी अध्यास म्हणायचे त्याला. दिसतो म्हणून नाही म्हणता येत नाही, दिसत आहे की नाही, सिद्ध होत नाही म्हणून आहे म्हणता येत नाही. आता रज्जुआचा सर्प दिसायला लागला, बरं नाही म्हणावं तर त्या माणसाला घाम आला, झेंडू फुटला किंवा काहीतरी त्या ठिकाणी त्याला भीती वाटली, भेदरपान लागलं, नाही कसं म्हणता, बरं आहे म्हणावं मग दाखव सिद्ध करून. मग आहे म्हणता येत नाही, नाही म्हणता येत नाही. म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचं त्यांना आता पुढं आपल्या संगती लावणारच आहेत ते आता. सत्सत्व विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या, मग कशा अशा प्रकारच्या आता ख्यातेवरून आलेलंच आहे आपल्या जवळच आता. या ठिकाणी आता विवर्तवाद. आता विवर्तवाद सांगताना त्यानं रज्जू सर्पाचा दृष्टांत दिलेला आहे. कारण महत्वाचा हा दृष्टांत आहे. कारण विचारसागरामध्ये आपण बघतो की जास्तीत जास्त रज्जू सर्पाचा दृष्टांत त्याने घेतलेला आहे. हे अध्यासावरचे दृष्टांत आहेत. रज्जू सर्प, कारण रज्जू सर्प या ठिकाणी जसा सुप्ती रजत, शिंपल्यावर रुपयाचा भ्रम होणं किंवा दोरीवर सापाचा भ्रम होणं, हे जसे दृष्टांत अध्यासाचे आहेत. कारण दिसायला लागलं पण नाही ना, सिद्ध होत नाही ना. तर सर्प दोरीवर दिसायला लागला पण नाही, तशा प्रकारचा हा प्रपंच सुद्धा दिसायला लागला पण दिसत असताना खरा नाही. म्हणून अशा प्रकारचं यासाठी दृष्टांत देताना त्यानं अध्यासाचा दृष्टांत द्याला. म्हणजे भ्रम. भ्रम म्हणजे काय, दिसत असतानाच नाही. तसं मृगजळ काय आहे, ते हरणालाच त्याचा भ्रम झाला म्हणून मृगजळ म्हणतो आपण त्याला. म्हणून त्या हरणाला त्याचा भ्रम होतो, त्याला पाण्यासारखं दिसतं म्हणून पळतं, पण त्या ठिकाणी त्याला काही पाणी मिळत नाही. मग पाणी नाहीच तर मिळन कसं. मग तसं या ठिकाणी भ्रम सांगताना अध्यासाचे दृष्टांत घेताना या ठिकाणी आपण बघायला लागलो की त्यानं रज्जू सर्पाचा दृष्टांत आपल्याला दिलेले आहे. रज्जू रज्जू म्हणजे दोरीवर सर्पाचा भ्रम. आणि म्हणून त्याने सांगितलं की अध्यासवाद सांगतो. आता वास्तविक जन्मादी जगात सत्य नसून भासते का याचे कारण सांगतो. कारण मग आता हे जगत नसताना का भासायला लागलं. मी मनुष्य आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मी पापी आहे, पुण्यवान आहे, अशा प्रकारचं पण मी ब्रह्म आहे असे आत्म्याचे ब्रह्मरूपाचे ज्ञान नाही. आता जे नसून आहे 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 असं वाटायला लागलं, पण मी ब्रह्म आहे अशा प्रकारचं ज्ञान नाही ना. मी कोण आहे, मी जे वाटायला लागलं तसं मी नाही, जसं मी आहे तसं वाटत नाही. मग यालाच म्हणायचं भ्रम झाला. जसा मी आहे तसा वाटायलो का, आणि जसा वाटायला तसं मी आहे का. कारण मी वाटायला लागलो, मी सुखी वाटायलो, दुःखी वाटायलो, तरुण वाटायलो, म्हातारा वाटायला लागलो, तसं मी नाही. आणि जसं मी आहे ब्रह्मरूपानं तसं मला ज्ञान नाही. म्हणून जसा मी आहे तसं ज्ञान नाही, आणि जसं मला वाटायलं तसं मी नाही. आणि म्हणून हाच तर भ्रम झाला. आणि हाच भ्रम निवृत्त करण्यासाठी आता या ठिकाणी शिष्य आता सद्गुरूकडे आलेला आहे. आणि म्हणून त्यानं या ठिकाणी प्रश्न पण केला आहे की मग आता या ठिकाणी मला प्रत्यक्ष दिसायला लागलं याची काय सोय आहे. तुम्ही म्हणता प्रपंच नाही, तुमच्या दृष्टीने नसन, परंतु मला तर या ठिकाणी आता प्रपंच दिसायला लागला. आणि मग दिसायला लागला तर मग या ठिकाणी दिसणाऱ्या या प्रपंचाची काय संगती लावायची. तुम्ही याला नाही कसं म्हणता. आता वांझेचा मुलगा तुम्ही दृष्टांत द्याला, तर वांझेचा मुलगा दिसतच नाही, म्हणून ठीक आहे वांझेचा मुलगा त्या ठिकाणी नाहीच म्हणायला. पण हा प्रपंच दिसायला लागला मला आणि तुम्ही दिसत असताना याला नाही कसं म्हणता. म्हणून या ठिकाणी हे तुमचं म्हणणं कदाचित असणं, पण या ठिकाणी मला काही लक्षात येईना आणि मला आजातवाद पटेना. म्हणून आता या ठिकाणी त्यांना
विवर्तवाद सांगायला लागले, म्हणजे अध्यासवाद सांगायला लागले. आणि म्हणून रज्जूच्या ठिकाणी सर्प, रज्जू ज्ञानाने मिथ्या प्रतीत होत. आता रज्जूच्या ठिकाणी म्हणजे दोरीच्या ठिकाणी सर्प, की दोरीचं ज्ञान झाल्यावर तो मिथ्या आहे असं लक्षात येत. म्हणून रज्जूवर जो सर्प भासायला लागला, तर तो त्या ठिकाणी जोपर्यंत रज्जूचं ज्ञान होत नाही तोपर्यंत तो खराच वाटतो. रज्जूचं ज्ञान झालं की तो सत्य वाटतच नाही. तशा प्रकारचे हा प्रपंच सुद्धा असाच आहे. मग आता रज्जूचा दृष्टांत यांनी घेतला, की जन्म मरणादी सत्य संसार सत्य नसून आत्मस्वरूपा ज्ञानामुळे मिथ्या प्रतीत होतो. आत्मस्वरूपाचा अज्ञान आहे म्हणून हा प्रतीतीला यायला लागला. वास्तविक हा संसार सत्य नाही. आणि हे या ठिकाणी सद्गुरू ठासून सांगायला लागले, की हा अज्ञानामुळं. आणि कोणाचं अज्ञान? तर आत्मस्वरूपाचं. आत्मस्वरूपाचं म्हणजे काय? तर मी कोण आहे असं कळलं नाही. म्हणजे मला मी कोण आहे असं कळालं नाही, म्हणून हे सगळं काही संसार प्रतीतीला यायला लागला. जसं झोपीमध्ये सुद्धा आपण पाहतो, की व्यावहारिक शरीराचा विसर पडल्यामुळं ते स्वप्न आपल्याला दिसलं. पण स्वप्नात गेल्यानंतर तेच खरं वाटलं तिथलंच आपल्याला. आणि म्हणून त्या ठिकाणी जसं किती खरं वाटलं, की जेवढं आता हे खरं वाटायला लागलं, तेवढं स्वप्नामध्ये ते सुद्धा आपल्याला खरं वाटलं. आणि ते स्वप्न दिसायला यायला आपण विसरलो, की ते दिसलं. आणि आता इकडं आलं, की हे खरं वाटायला लागलं. म्हणजे तिकडे गेले, की ते खरं वाटतं. इकडं आलं, की हे खरं वाटतं. आणि म्हणून कोणतं स्वप्न हेच कळत नाही. मग ते स्वप्न आहे, की हे स्वप्न आहे. म्हणून आपण जर साधू संतांचं स्वप्न पाहिलं, तर दोन्ही पण स्वप्न आहेत. कारण ते स्वप्न आहे, हे सुद्धा स्वप्न आहे. कारण ते तिथे गेल्यावर तसं खरं वाटतं आणि इथं आल्यावर हे खरं वाटतं. आणि म्हणून त्याच्या माघारी बोलतो आपण, की स्वप्न खोटं आहे म्हणून. त्याच्या तोंडावर सांगायचं, की जागृती खोटी आहे. कारण आपण माघारी म्हणायला लागलो. वास्तविक ते सुद्धा दिसलं तेव्हा तितकंच खरं वाटलं, की जेवढं हे खरं वाटतं तेवढंच. पण जागा झाल्यावर आपण त्याला बिलकुल नाही म्हणलो, याच्याकडं पाहून. म्हणजे एका खोट्याकडं पाहून दुसऱ्या खोट्याला खोटं म्हणलो. पण खऱ्याकडे जर पाहिलं तर दोन्ही पण खोटेच आहेत. खऱ्याच्या दृष्टीनं. कारण खोट्याकडे पाहून खोट्याला खोटं म्हणणं हे कुठं खरं आहे का? आणि खऱ्याकडे पाहून जर खोट्याला खोटं म्हणलं तर मग हे तरी खरं ते म्हणजे हे सुद्धा खोटंच आहे. पण खऱ्याकडे पाहून जर आत्म्याकडे पाहून जर स्वप्न खोटं ठरलं, तर आत्म्याकडे पाहून जागृती सुद्धा कशी आहे? खोटीच आहे. पण आत्म्याकडे पाहून स्वप्न खोटं आहे, तर आत्म्याकडे पाहून जागृती सुद्धा खोटी आहे. पण आपण जागृतीकडे पाहून स्वप्न खोटं म्हणायला लागलो. हे स्वप्न खोटं ठरण्यात चूक झाली. आणि म्हणून या ठिकाणी जागृती आपल्याला खरी वाटायला लागली. म्हणून आता या ठिकाणी हा प्रपंच कसा आहे? तर खोटा आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हा प्रपंच नाही. आणि जो दिसायला लागला तो आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळं. कारण मला मी कोण आहे असं कळालं नाही, म्हणून हा प्रपंच या ठिकाणी मला दिसायला लागला. आणि अशा प्रकारचं मिथ्या प्रतीती व्हायला लागली. प्रतीती मात्र आहे. कारण प्रतीती जशी त्या ठिकाणी आरशामध्ये काय यायला लागली, तो भास आहे. कारण दिसायला लागला. परंतु याचंच काय ते उलट आहे. हे तिकडं पाहिलं आणि ते इकडं पाहिलं. याचंच काय ते उलट आहे. याचाच प्रतिबिंब आहे ते. प्रतिबिंब. म्हणून याचंच आहे. म्हणून तशा प्रकारचं या ठिकाणी आता शिष्य पुन्हा प्रश्न करायला लागला, महाराज मला हा रज्जू सर्पाचा दृष्टांत नीट समजून सांगा. आता कारण दृष्टांत सुद्धा आपण नीट समजून घ्यायचा. कारण रज्जू सर्प म्हणजे काय? रज्जू सर्पाचा दृष्टांत नीट कळाला तर जगत सुद्धा मिथ्या आहे असं कळायला सोपं जातं. म्हणून जरी करता आपल्याला वाटलं की दृष्टांत साधे सोपे आहेत, खूप वेळेस ऐकले, पण तरी पण त्या दृष्टांतामध्ये या ठिकाणी आपल्याला बारकावा ध्यानात घ्यायचा. कारण त्याच्यातला बारकावा ध्यानात घेऊन आपल्याला इकडं त्या दृष्टांतानं त्याच या ठिकाणी दृष्टांताचं उदाहरण घेऊन संसार सुद्धा खोटा आहे असं ठरविता येतं. म्हणून आता शिष्य नाही मानला, की मला माहिती आहे की रज्जू सर्पात दृष्टांत किंवा मी ऐकलेलं आहे, तर तो म्हणतो मला रज्जू सर्पाचा दृष्टांत नीट समजून सांगा. कारण दृष्टांत सुद्धा आपल्याला नीट समजून घ्यावा लागेल. कारण दृष्टांत नीट समजून घेतला की सिद्धांत सुद्धा पटत असतो. कारण दृष्टांत हा दृष्टांतासाठी नाही, तर सिद्धांत पटवून देण्यासाठी दृष्टांत असतो. म्हणून दृष्टांत कळाला की सिद्धांत पटायला सोपा जात असतो. आणि म्हणून सिद्धांत पटण्यासाठी दृष्टांत दिला जातो. म्हणून शिष्यानं सुद्धा आता गुरुला विनंती केली, की तुम्ही मला
रज्जू सर्पाचा दृष्टांत नीट समजून सांगा, की मला त्या ठिकाणी लक्षात येईना. रज्जूच्या ठिकाणचा सर्प जसा आपण मिथ्या सांगता का, तसा इतर लोक त्यास मिथ्या मानित नाहीत ना. आता इतर लोक म्हणजे काय, की रज्जूच्या ठिकाणी सर्प आहे असं, आणि तो सर्प दिसायला लागला परंतु तो मिथ्या आहे. आता मिथ्या आहे अशा प्रकारचे सगळेच लोक सांगत आहे का? सगळेच लोक सांगत नाही, म्हणजे अनेक प्रकारचे शास्त्रकार हे बाकीचे सुद्धा या ठिकाणी सांगणारे. तर आपापल्या परीनं जे काही लोक या ठिकाणी यावर बोलले, तर ते सुद्धा या ठिकाणी काही वेगळंच सांगत आहे. कारण त्यांच्या वाणीमध्ये मिथ्या शब्द नाही. हे फक्त श्रीगुरूच्या वाणीमध्ये, संतांच्या वाणीमध्ये किंवा आपल्या उत्तर मीमांसा वेदांत शास्त्रच याला या ठिकाणी संसार मिथ्या आहे असं म्हणतं. पण बाकीचे लोक कुठे मिथ्या सांगत आहे. म्हणून अशा प्रकारचे मला तुमच्याकडूनच ऐकायला भेटलं हा मिथ्या या ठिकाणी शब्द. म्हणून आता या ठिकाणी रज्जूच्या ठिकाणी होणाऱ्या सर्पाच्या प्रतीतीला निरनिराळी व्यवस्था लावतात. आता हे शिष्य हुशार असतो, त्यानं बरेच शास्त्र पाहिलेले आहेत, बराच काही त्या ठिकाणी अभ्यास केलेला आहे, किंवा बरीच त्या ठिकाणी इतर लोकांशी सुद्धा संगती केलेली आहे. आणि आता योगायोगानं त्याला पूर्वपुण्यानं या सत्य सांगणाऱ्या आणि तू ब्रह्म आहे हे सत्य आहेस, आणि हे जगत तुझ्या ठिकाणी मिथ्या आहे अशा सांगणाऱ्या सद्गुरूची संगती योगायोगानं घडली. पूर्वपुण्यानं संताची भेट होत असते, म्हणून आता याला भेट झाली. आणि म्हणून आता यानं या ठिकाणी शंका निर्माण केली, की रज्जूच्या ठिकाणी सर्प मिथ्या आहे, परंतु सर्व लोक या ठिकाणी मिथ्या म्हणत नाहीत. तर त्यांनी आपापल्या ज्ञानाप्रमाणे याची संगती लावली, आणि म्हणून त्या ठिकाणी तो आता त्या रज्जूच्या ठिकाणी कोणी कशा कशा प्रकारची या ठिकाणी संगती लावली, तर ते सांगायला लागला. आता ख्याती. आता ख्याती म्हणजे काय? ख्याती शब्दाचा अर्थ की भान, कथन, प्रतीती अशा प्रकारचं. ख्याती म्हणजे काय? काहीतरी भान व्हालं आणि काहीतरी प्रतीती यायला लागली, असं या ख्यातीचं नाव आहे. ख्याती शब्दाचा अर्थ. ख्याती म्हणजे काहीतरी भान व्हायला लागलं, काहीतरी प्रतीती यायला लागली. जशी प्रतीती यायला लागली म्हणजे रज्जूवर सर्पाची प्रतीती यायला लागली. आता कशी यायला लागली? तर सगळ्याला सारखी यायली का? नाही. तर मग प्रत्येकाला त्याच्या ज्ञानाप्रमाणे तशा प्रकारची प्रतीती यायला लागली म्हणजे ख्याती. म्हणून त्या ख्यातीचं वर्णन या ठिकाणी सांगायला लागले आता. आता या ठिकाणी आता ख्याती वर्णन प्रकार चालू आहे. थोडा या ठिकाणी सूक्ष्म विषय अशा प्रकारचा चालू झाला आहे. आणि म्हणून आता शास्त्र या ठिकाणी आपण सुरुवातीलाच बघितलं, की 4थ्या तरंगात शास्त्र सुरू होणार आहे. म्हणून आता थोडा बारकावा या ठिकाणी आहे. म्हणून आपण बघतो, की विचारसागरामध्ये न्यायमत जास्त आलेले, न्यायशास्त्र. आणि न्यायशास्त्राचा थोडा बारकावा असतो, आणि म्हणून इथं सुद्धा आपल्याला थोडा विचारसागरामध्ये बारकावा. कारण आपण पाहतो की वेदांत शास्त्रानं सगळ्या शास्त्रांचा स्वीकार केला, आपलं सोडलं नाही, सगळ्यांकडून घेतलं. पण आपलं जे काही मिथ्या, हे प्रपंच दिसायला लागला तो मिथ्या आहे, हे या ठिकाणी हा मुद्दा ठेवून त्यांच्याकडून काय जेवढं लागेल तेवढं त्या ठिकाणी बारकावा काही कोण जसं प्रकृती पुरुष हा विवेक घेतला, सांख्याकडून घेतला, किंवा या ठिकाणी आचरण कसं करावं तर पुरमीमांसा. आपण बघतो आचरणाला सुद्धा खूप महत्त्व आहे. कारण महाराज सांगायचे की गुरुजी सवळ्यामध्ये राहत होते. रंगनाथ महाराज कसे राहायचे? तर सवळ्यात राहायचे. कारण जेवण होस्तर पूजा पाठ, जेवण होस्तर ते या ठिकाणी सवळ्यामध्येच त्यांचं वागणं होतं. आणि म्हणून हे सर्व सांगणारं कोण आहे तर हे शास्त्र कोणतं? पुरमीमांसा, जैमिनी सांगते. आणि म्हणून अंतःकरण शुद्धी होती जैमिनीचं ऐकून. आणि सांख्याचं ऐकून थोडा विवेक होतो प्रकृती पुरुषाचा. न्यायशास्त्र जरा मनाला सूक्ष्म करतं, बारकावा येतो. म्हणून अशा प्रकारच्या या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं, की सांख्यानं अंतःकरण शुद्ध होतं, यानं आपल्या योगानं. आणि म्हणून इथं अंतःकरण बाधित या ठिकाणी होतं वेदांत विचारानं. पण आता वेदांत विचार या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. तर मग आता वेदांत विचार करताना
आता प्रतीकाची प्रतीती काय म्हणजे ख्याती काय? आता प्रत्येकाला या ठिकाणी इथं आता रज्जूवर सर्प दिसला, पण त्यानं संगती कशी लावली आता प्रत्येकानं? आता रज्जू रज्जू सर्प हा दृष्टांत आहे. तर हा दृष्टांत कशासाठी? आता हे जग मिथ्या, सत्य अशा प्रकार ठरण्यासाठी आपापल्या प्रतीतीनं या ठिकाणी रज्जू त्यांना कशी रज्जूवर सर्प कसा वाटला? अ, त्याप्रमाणे जसं मग हे जग कसं वाटलं? अशा प्रकारचं या ठिकाणी लक्षात घ्यायचं आपलं सर्प म्हणजे या ठिकाण धरायचं आपण हे जगत आणि रज्जू म्हणजे ब्रह्म. कारण अधिष्ठान काय? इथं ब्रह्म आहे आणि ब्रह्मावर जगाची काय प्रतीती यायला लागली आणि ते जगत आध्यस्थ आहे आणि आहे काय? मग ब्रह्मच आहे. तसं रज्जू काय आहे? ही जशी व्यवहारामध्ये खरी आहे आणि त्याच्यावर भासणारा सर्प हा खोटा आहे. मग तो सर्प खोटा वाटला म्हणजे राहिली काय खाली? उरला तो अवघा हरी. आपणा बाहेरीने लगे ठाव धुंडावा. म्हणून हा रज्जू सर्पाचा दृष्टांत या ठिकाणी वेदांत शास्त्रामध्ये खूप महत्त्वाचा आहे. आणि म्हणून खूप काही दृष्टांत आपण पाहतो की पुढे विचारसागरामध्ये येणारच आहे, की ते म्हणतात हे जागृती, स्वप्न, सुषुप्ती हे जे आहेत ना, हे ज्ञान व्हायसाठी खूप त्या ठिकाणी उपकारी आहेत. कारण हे स्वप्न, जागृती, सुषुप्ती या ठिकाणी हे दृष्टांत घेऊन आपल्याला अ, मोकळं होता येतं म्हणजे मुक्त होता येतं. कारण हे लक्षात घेऊन ह्या अवस्था आहेत ह्या खूप उपकारी आहेत जीवाला मुक्त व्हासाठी, बोध व्हासाठी. खूप अशा प्रकारची उपकारी अवस्था आहेत. कारण स्वप्नावस्था आहे म्हणून हा प्रपंच स्वप्न आहे कळतं. जागृत अवस्था या ठिकाणी आहे म्हणून आता इथं सद्गुरूकडून या ठिकाणी ज्ञान होऊन जगत मिथ्यात्व कळून घेता येतं. आणि सुषुप्तीमध्ये ह्या प्रपंचाचं नसणेपणा अनुभवाला आलेला आहे. म्हणून या ठिकाणी ह्या अवस्था आहेत. तर याचं या ठिकाणी शास्त्रामध्ये पुष्कळ त्या ठिकाणी वर्णन आणि विचारसागरात सुद्धा याच्यावर खूप या ठिकाणी पुढे बोललेले आहेत. कारण हा 4था, 5वा, 6वा तरंग याच्यामध्ये याच्यावरच ह्या आदेशावरच जास्त बोलणं आहे. तर म्हणून हे आपलं बघायचं आहे हळू चिंतन. तर आपण आपल्या बुद्धीनुसार याला बघण्याचा प्रयत्न करू. म्हणून आता ख्याती वर्णन म्हणजे आपापल्या प्रतीतीप्रमाणे या ठिकाणी कोणाला तो रज्जूवर सर्प कशा प्रकारचे त्या ठिकाणी अनुभव आला. तर म्हणजे प्रतीती कोणाला कशी आली, तर प्रत्येकाला प्रतीती अलग-अलग आली. तर मग कशाप्रमाणे प्रतीती आली प्रत्येकाला, तर तो शिष्य या ठिकाणी सांगायला लागला, की मग आता ख्याती वर्णन सांगताना आता 5 पुरुष आहेत, रस्त्याने जात आहेत. दोरीच्या ठिकाणी मंद अंधकारामुळं 5 जणांना दोरीवर सर्प भासला. पण सर्वांचा सर्प भ्रमनिवृत्तही झाला. येथपर्यंत ठीक झाले. नंतर 5 जण एका ठिकाणी बसून विचार करू लागले, की दोरीच्या ठिकाणी सर्प भासला कसा? आता 5 जणांना सर्प भासला दोरीच्या ठिकाणी. आता सर्प भासला आणि सर्प भासलेला सर्प निवृत्त बी झाला. म्हणून दोरीवर भासलेला सर्प 5 जणाला 5 प्रकारे अनुभव आला. पण नंतर तो निवृत्त झाला. परंतु आता 5 जण एकत्रित आले आणि ते विचार करू लागले, की हा सर्प भासला कसा? म्हणून असं त्यानं आता ही संगती लावताना मग त्यानं ख्याती वर्णन सांगितलं. सत्ख्याती 5 प्रकारच्या ख्यात्या सांगितल्या. सत्ख्याती पहा, आत्मख्याती किती झाल्या? 2. पुन्हा सत्ख्याती, आत्मख्याती, अन्यथा ख्याती 2 प्रकारची. सत्ख्याती, आत्मख्याती, अन्यथा ख्याती, अख्याती. पुन्हा असत्ख्याती आणि अनिर्वचनीय ख्याती. किंवा असं घेता येतं आपल्याला असत ख्याती, आत्मख्याती, अन्यथा ख्याती, अख्याती आणि अशा प्रकारची असत घेतली सत्ख्याती आणि अनिर्वचनीय ख्याती. म्हणून ह्या 6 प्रकारच्या या ठिकाणी ख्यात्या सांगितलेल्या आहेत. म्हणून ख्यात्या सांगताना आता आपापली काय प्रतीती आली, कोणाकोणाला कशा-कशा प्रकारच्या या ठिकाणी प्रतीती आली. मग त्यांची नावं सुद्धा या ठिकाणी दिले, की असत ख्यातीवाल्याला काय प्रतीती आली, आत्मख्यातीवाल्याला काय आली. आता परत त्या ठिकाणी अन्यथा ख्याती 2 प्रकारची आहे. तर मग त्यांना त्या ठिकाणी कशी आली, अख्यातीवाल्याला कशी आली, सत्ख्यातीवाल्याला कशी आली, अनिर्वचनीय ख्यातीवाल्याला कशी आली. मग हे प्रत्येकाला सांगितलं. आता ही प्रत्येक ख्यात्या सांगताना आता ह्या ख्यात्या आहेत कोणाकोणाच्या. आता असत ख्याती आता असत ख्याती कोणाची आहे,
की माध्यमिक मताचा शून्यवादी आहे याची आहे. कारण हे जे आपण बघितलं आत्ताच, की त्यांना दोरीवर सर्प भासला आणि मग निवृत्तही झाला. परंतु 5 प्रकरणं भासल्यामुळे ते या ठिकाणी एकत्रित येऊन विचार करू लागले. मग आता हे कोण होते 5 जण? तर हे पाहताना आपल्याला पाहायचं, की असत ख्याती हे माध्यमिक शून्यवादी यांची आहे. म्हणून आता आत्मख्याती कोणाची आहे? योगाचार मताचा विज्ञानवादी बौद्ध याची आहे. आत्मख्याती योगाचार मताचा बौद्धवादी यांची कोणती ख्याती आहे? आत्मख्याती. आता अन्यथा ख्याती न्याय वैशेषिक मताचं जडवादी. जडवाद्याची ख्याती आहे. कोणती? अन्यथा ख्याती. अख्याती कोणाची आहे? सांख्य व प्रभाकर मताचा चिदवादी. आता चिदवादी त्याची कोणती आहे? तर ही अशा प्रकारची अख्याती आहे. सत्ख्याती रामानुज मताचा जगत सत्यवादी. कारण जगाला सत्य मानणारे मग कोणते ते अशा प्रकारचे? तर रामानुज यांना त्या ठिकाणी रामानुज मताचा म्हणलंय. कारण रामानुज मत त्यांचं मत काय आहे? ते जग सत्य आहे. म्हणून त्यांच्या मताचा. आता म्हणून आणि शेवटची अनिर्वचनीय ख्याती ही भगवान व्यासाची आहे, भगवान शंकराचार्याची आहे आणि साधू संतांची, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांची सर्व साधू संतांची अशा प्रकारची अनिर्वचनीय ख्याती. आणि अनिर्वचनीय म्हणून या ठिकाणी अशा प्रकारची ही ह्या ख्यात्याचं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. म्हणून या 6 ख्यात्या आणि म्हणून ह्या अशा प्रकारच्या आपापले मत. कारण हे जे मत मानणारे आहेत, हे मोठमोठे शास्त्र पंडित यांचे मोठमोठे ग्रंथ आहेत. त्यांचे मोठमोठे संप्रदाय आहेत आणि ते त्यांचे मोठमोठे संप्रदाय त्याचे शिष्य मंडळी बी आहेत. आणि म्हणून त्यांचे मताचे हे ग्रंथ त्याने त्या ठिकाणी त्या ग्रंथानं जे काही आपलं मत त्या ठिकाणी प्रगट केलं. जसं आपण पाहतो की बौद्ध मत, की ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये गणपतीचं वर्णन करताना की गणपतीचा एक दात त्या ठिकाणी खुडलेला आहे आणि म्हणून त्या गणपतीचं वर्णन करताना सुद्धा त्या ठिकाणी बौद्ध मताचा या ठिकाणी खंडन करतो आम्ही. म्हणून त्या गणपतीचा दात या ठिकाणी खुडलेला आहे. पण बौद्ध मत या ठिकाणी जे काही आहे तर त्या बौद्ध मताचा आम्ही अस्वीकार करतो. कारण बौद्ध मत म्हणजे शून्यवादी बौद्ध. म्हणून ते बौद्ध मत आहे ते आम्हाला मान्य नाही. कारण बौद्धाने काय सांगितलं की शून्य शून्य शून्य, काहीच नाही काहीच नाही. कारण काहीच नाही, शून्यवाद. म्हणून त्यांचा कोणता वाद आहे? शून्यवाद आहे. कारण हाच या ठिकाणी त्यांचे शिष्य, त्यांचं जे काही परंपरा आहे, त्यांचे जे काही ग्रंथ आहे, मग काय नाही काय नाही, त्याचं म्हणणं काही काहीच नाही. म्हणून काही नाही हे सांगणारा नाही का? म्हणून शून्यवादाचं खंडन आपण पाहतो. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आहेच की शून्यवाद. कारण शून्यवाद म्हणणारा शून्य आहे का? ज्याला शून्य कळलं तो शून्य आहे का? म्हणून या ठिकाणी म्हणून बौद्ध मत संकेतू वार्तिकांचा असा एक ओवी आलेली आहे की म्हणून या ठिकाणी असं आम्ही काय करतो, त्या बौद्ध मताचं खंडन करतो. आणि म्हणून आपण ज्ञानेश्वर महाराजांनी सर्व त्या ठिकाणी मताचं खंडन करून आपलं वेदांत मत, कारण सगळ्याचं खंडन केल्याशिवाय आपलं मत मांडता येत नसतं. म्हणून पुन्हा शंका येऊ नये की पुन्हा त्या रस्त्यानं जाऊ नये, म्हणून सर्वांचं खंडन करावं लागतं. खंडन मंडन म्हणजे त्यांचं खंडन करणं, आपलं मंडन करणं म्हणजे आपलं त्या ठिकाणी मांडणं. कारण आपलं मांडायसाठी त्याचं अगोदर धुरण उचलावं लागतं आणि आपलं धुरण तिथं मांडावं लागतं. म्हणून खंडन मंडन अशा प्रकारचे या ठिकाणी हे ग्रंथामध्ये विषय आलेला आहे. आणि लक्षात घ्यायचं आपल्याला खूप महत्वाचं चिंतन आहे आणि थोडा बारकावा पण आहे. आता काही काहीला थोडं जड वाटन, पण आता ग्रंथात विषय तसा आलेला असल्यामुळं आता मग आपल्याला त्या ठिकाणी ते घ्यावंच लागणार आहे. कारण सोडता आणि धरता येत नाही. आता मग त्याच्यापेक्षा आपल्याला या ठिकाणी जसं आपल्या बुद्धीला झापन त्याप्रमाणे आपण ऐकण्याचा, सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणारच आहोत. म्हणून आता या ठिकाणी एक ख्यात्या आता आपल्या बऱ्याच दिवस चालणार आहेत आणि आपण काय जास्त याच्यावर विचार म्हणजे लक्षात आपण घेणारच आहेत. म्हणून जास्त दिवस गेले तरी हरकत नाही. पण पुन्हा पुन्हा या ठिकाणी चिंतनीय ग्रंथाचं चिंतन या ठिकाणी घडणं जर अवघडच असतं. आणि म्हणून या ठिकाणी आपण आता ह्या ख्यात्याचं वर्णन या ठिकाणी बघणार आहोत.
पण आता असत ख्याती नावाची जी काही पहिली ख्याती सांगितली. असत शब्दामध्येच काय आलं की सत नाही, त्याला काय म्हणायचं असत. आता सत नाही म्हणजे रज्जू सर्पाविषयी पहिल्या असत ख्यातीवाद्यांचे असे मत आहे की रज्जूच्या ठिकाणी सर्प असत आहे असे नाही, तर सर्व जगात सर्प किंवा दुसरा कोणताच पदार्थ अत्यंत असद्रूप आहे. जगात सर्व पदार्थ वंद्यापुत्राप्रमाणे अत्यंत असद्रूप मानले तर बाकी शिल्लक शून्यच परमतत्व राहणार. म्हणून या ठिकाणी सांगायला लागले की जगामध्ये असतवादी सांगायला लागले की काहीच नाही जगामध्ये. रज्जू च्या ठिकाणी जो सर्प आहे तो शून्य आहे असं नाही, तर सर्व शून्य आहे. म्हणून शून्य शून्य, दुसरं काय नाही. म्हणून या ठिकाणी शून्यवाद त्यानं सांगितला. कारण या ठिकाणी काहीच नाही. कारण काय नाही, तर सत्य नावाची वस्तू नाही, तर सर्व काही आशत आहे. असत आहे म्हणजे कसं की वंद्यापुत्र ज्याप्रमाणे असत आहे ना, त्याप्रमाणे या ठिकाणी कोणतीच वस्तू सत्य म्हणून नाही. म्हणून असं जे सांगणारे आहेत, तर म्हणून असंच सांगणारे आहेत. म्हणून ते त्यांना काही माहीतच नाही, कारण ते म्हणते सगळं असतच आहे. मग असत आहे म्हणून त्यांना कोणती ख्याती म्हणली? असत ख्याती. आता हे पहा, एकाला एकाचं मत त्या ठिकाणी पटत नाही बरं का. म्हणून त्यानं प्रत्येकानं आपापलं मत मांडायचा प्रयत्न केला. पण आता दुसरा त्याच्या मताचं खंडन करतो. मग आता या ठिकाणी कशी मजा आहे की जसं एक त्या संग भांडण करतो ना, तर मग दुसऱ्याला भांडण करायचं कामच नाही, आपोआपच भांडणं व्हायला तिकडे. आता वेदांत्याला त्यांच्या संग त्या ठिकाणी इतक्या संग भांडायची गरजच नाही. कारण कसं ते असत ख्यातीवाल्यानं मत मांडलं, तर त्याचं मत कोणी खंडन केलं? तर आत्मख्यातीवाल्यानं. असत ख्यातीवाला म्हणतो काहीच नाही, शून्य आहे, शून्य आहे, काही नाही, सगळं काही पदार्थ कसे आहेत, शून्य आहे. मग ते असत ख्यातीवाल्यानं आपलं मत मांडलं. मग आपलं मत मांडल्यानंतर मग आता या ठिकाणी वेदांत्याला त्या ठिकाणी त्यानं गडबडच नाही केली. मग आता मधात कोण उठला पुन्हा? आत्मख्यातीवाला. आत्मख्यातीवाल्याला त्याचं सहन होईना बोलणं. कारण तो त्या ठिकाणी म्हणला काहीच नाही असं कसं? आत्मख्यातीवादी असं म्हणतो सर्प अत्यंत असत असून त्याची प्रतीती होते, तर असत वंद्यापुत्र त्याची प्रतीती झाली पाहिजे, ती होत नाही, म्हणून आत्मख्याती अशुद्ध आहे. आता यानं काय मत मांडलं आत्मख्यातीवाल्यानं? तो म्हणला की तू म्हणतो सर्प अत्यंत असत आहे म्हणून त्या ठिकाणी तो वंद्यापुत्राप्रमाणे आहे, असत असत आहे. मग आता वंद्यापुत्र म्हणल्यावर त्याची प्रतीती व्हायला नाही पाहिजे. मग आता वंद्यापुत्राची प्रतीती होत नाही, कारण वंद्यापुत्र दिसत नाही. आणि अशा प्रकारचं या ठिकाणी सर्पता अनुभवाला यायला लागलाय. मग असंच कसं म्हणता येईल? म्हणून या ठिकाणी तुम्ही जे म्हणतात ते काही योग्य नाही, कारण असत असत नाही. म्हणून आता या दोघांमध्ये त्या ठिकाणी आता त्यांचं खंडन मंडन चालू आहे. कारण यानं जे मांडलं होतं की आता सर्पाचं दृष्ट आपण पाहायला लागलो की शिष्यानं सांगितलं होतं की हे ख्याती वर्णन सांगताना प्रत्येकाचं मत त्या ठिकाणी रज्जू सर्पाविषयी कसं आहे. तर प्रथम असंच ख्यातीवाला त्या ठिकाणी सांगायला लागला की काहीच नाही, परंतु शून्य आहे सांगायला लागला. शून्य आहे म्हणजे कसं आहे, तर वंद्यापुत्राप्रमाणे आहे. मग आता हे त्या ठिकाणी आत्मख्यातीवाला कुठं पटायला लागलं? मग तो म्हणतो शून्य आहे म्हणल्यावर कसं जमन? आता वंद्यापुत्र त्या ठिकाणी शून्य आहे म्हणजे त्या ठिकाणी नाही म्हणायला लागला. ठीक आहे, आता वंद्यापुत्राप्रमाणे जगत नाही का? जगत अनुभवाला यायला लागलं. मग जगत अनुभवाला यायला लागलं, मग तुम्ही त्याला नाही कसं म्हणायला लागले? म्हणून अशा प्रकारच्या या ठिकाणी हे काही योग्य नाही. कारण जगत अनुभवाला येत असून तुम्ही त्याला काय म्हणता की नाही म्हणता. मग नाही कसं म्हणता? कारण जसं वंद्यापुत्र अनुभवाला येतच नाही किंवा वंद्यापुत्र कोणी पाहिलंच नाही. मग वंद्यापुत्र कोणी पाहिलंच नाही, पण जगत या ठिकाणी अनुभवाला यायला लागलं. मग जगत अनुभवाला यायला लागलं आणि म्हणून त्या ठिकाणी याला नाही कसं म्हणता येतं? म्हणून तसं इथं वंद्यापुत्र अनुभवाला येत नाही. पण तसं इकडं मग आता रज्जूवर सर्प अनुभवाला यायला लागला ना. मग रज्जूवर सर्प अनुभवाला यायला लागला म्हणून त्या सर्पाला, रज्जूवरच्या सर्पाला वंध्यापुत्राप्रमाणे असत अत्यंत असत आहे असं म्हणता येत नाही. कारण वंध्यापुत्र कसा आहे? अत्यंत असत आहे, कारण तो अनुभवाला येतच नाही. ठीक आहे, परंतु हे जगत किंवा हा सर्प, दोरीवरचा सर्प, तर आता आपण सर्प दृष्टांतच घेऊ ना, कारण सर्पाविषयीच बोलले ते. आता सांगणारे जगतच, परंतु दृष्टांत घेतल्या सर्पाचाच. म्हणून आता हे
तशा प्रकारचा हा रज्जूवर भासलेला सर्प अत्यंत असत कुठे आहे? तर अत्यंत असत म्हणता येत नाही. का नाही? तर तो अनुभव यायला लागलाय. मग अनुभव कसा यायला लागला? तर तो अनुभव असा यायला लागलाय, तर तो दिसायला लागलाय आणि अनुभव सुद्धा यायला लागला आणि जगताचा या ठिकाणी रज्जू सर्पाचा अनुभव यायला लागला आणि वांझ्याच्या मुलाचा, वंध्या पुत्राचा अनुभव येतच नाही. अनुभव येत नाही म्हणून त्याला असंच म्हणतो. ते म्हणणं बरोबर आहे. परंतु तो दृष्टांत रज्जू सर्पाविषयी टाकता येत नाही. कारण रज्जू सर्प या ठिकाणी अनुभवाला यायला लागला. म्हणून तू जे म्हणतो ना, ते तुझं म्हणणं चूक आहे. म्हणून आता या ठिकाणी आत्मख्यातीवाद्यानं काय केलं, की असत ख्यातीवाद्याचं म्हणणं चूक आहे असं सांगितलं. आणि आता ते आत्मख्याती कोणाची आहे? तर योगाचार मताचा विज्ञानवादी बौद्ध याची आहे. योगाचार मताचा. आता पहिला माध्यमिक मताचा, दुसरा योगाचार मताचा. पहिला शून्यवादी होता आणि हा विज्ञानवादी. आणि म्हणून या ठिकाणी आता योगाचार मताचा विज्ञानवादी बौद्ध त्याची कोणती ख्याती आहे? तर आत्मख्याती. आता आत्मख्यातीवाद्यांचे असे मत आहे. आता हे प्रत्येकाचं मत या ठिकाणी पाहायला लागलो आपण, की प्रत्येक ख्यातीवाल्याचं. आता ख्याती म्हणजे प्रतीती. आता प्रतीती म्हणजे काय? की दोरीवर कोणाला कशा कशा प्रकारची प्रतीती आली म्हणजे दोरी कशा कशा प्रकारचं त्या ठिकाणी सर्पाचा भ्रम कसा कसा झाला. आता ह्याला झाला ते म्हणतो काहीच नाही काहीच नाही, कोणाला असत ख्यातीवाला. आता तो माध्यमिक मताचा. आता योगाचार मताचा या ठिकाणी बौद्ध. आता ह्यो आत्मख्यातीवाला, तर तो म्हणतो तुझं मत चुकीचं आहे. आता त्याचं मत मांडायला आला काय? आत्मख्यातीवाद्याचे मत असे, रज्जूच्या ठिकाणी किंवा अत्यंत कोठेही सर्प दिसत नाही, परंतु जितके पदार्थ प्रतीत होतात ना, त्या सर्व पदार्थाचे आकार बुद्धीच धरते. बुद्धी ही क्षणिक विज्ञान रूप असून तीच आत्मा आहे. म्हणून या ठिकाणी क्षणिक विज्ञानवादी याला काय म्हणायचं? तो काय म्हणतो, बुद्धी आत्मा आहे असं म्हणणारा कोण आहे? आत्मख्याती. की बुद्धी आत्मा आहे कारण क्षणिक बुद्धीत त्याचा आकार धरते ना. म्हणून हे म्हणणं कोणाचं आहे? आत्मख्यातीवाल्याचं. आत्मख्यातीवाला काय म्हणतो, रज्जूच्या ठिकाणी किंवा अन्यत्र कोठेही सर्प नाही, जितके पदार्थ प्रतीत होतात ना त्या सर्व पदार्थाचे आकार बुद्धी धरते. म्हणून कुठं सर्प नाही, पण सर्प कुठे? सर्वांचे आकार कोण धरते? बुद्धी धरते. आता सर्व पदार्थाचे आकार धरतं कोण? बुद्धी. मग आता बुद्धीच आत्मा आहे ना. अशा प्रकारचं या ठिकाणी आमचं म्हणणं असं आहे. या क्षणिक विज्ञान रूप आत्म्याची बुद्धीची सर्परूपाने प्रतीती होते. म्हणून या मतास आत्मख्याती म्हणतात. म्हणून आत्म्याची बुद्धीची सर्परूपाने प्रतीती होते. हे क्षणिक विज्ञान रूप मत आहे. म्हणून काय व्हायला लागली? आत्म्याची बुद्धीची सर्परूपाने प्रतीती होते कारण आत्माच बुद्धी. आत्मा आणि बुद्धी दोन नाहीत, आत्माच बुद्धी आहे. आणि म्हणून या ठिकाणी बुद्धी तीच सर्परूपानं प्रतीती व्हायला लागली. प्रतीती म्हणजे आपल्याला अनुभवाला यायला लागली. म्हणून असं आपापली प्रतीती या ठिकाणी ते सांगायला लागले. आता आत्मख्यातीवाल्याची काय या ठिकाणी विषय आहे, तर तो आपल्याला उद्या आपण बघू. आता पसायदान होईल. आता विश्वात्मके देवे हेने भागयज्ञ तोषावे, तो सोनी मज द्या जे फळाचे व्यंकटे सांडो, तया सत्कर्मे रते वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात वर्षोत सकळ मंगळी, विश्वर निष्ठांची मांदे आळी, अनवर्त भूमंडळी भेटतो तया भूता, चला कल्पतरुचे अरहो, चैतना चिंता मनीचे गाव, बोलती जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेझे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वही सदा सज्जना स्वैरे होती, किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नितींनी लोकी,
भजितो आदि पुरुषी अखंड